एक म्हणे, धरण आपल्या उशाला आणि कोरड आपल्या घशाला. हर घर नल हर घर जल अशा पद्धतीने जलजीवन मिशनचं समर्पक रूप या ठिकाणी आपल्याला पूर्ण देशभरात पाहावयास मिळालं. तर शहापूर तालुक्यामध्ये त्याचं चित्र वेगळंच पाहावयास मिळतं. त्याचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून पारदर्शक अशी योजना जल जीवन मिशन, ही योजना हर घर जल हर घर नल अशी योजना आणली की ह्या योजनेतून पुढे 30 वर्ष पुन्हा दुसरी योजना करता येणार नाही अशी संकल्पना डोक्यात ठेवून पारदर्शक अशी योजना आणली. पण ह्या योजनेचा शहापूर तालुक्यामध्ये बोजबारा का वाजला, तर त्याला सर्वस्वी जबाबदार बाहुली जी योजना आणली यांची मानसिकताच नाही, अधिकाऱ्यांची पण मानसिकता नाही आणि लोकप्रतिनिधींची पण मानसिकता दिसत नाही. एवढा सगळा भ्रष्टाचार, एवढी सगळी चुकीची ध्येय धोरणं, एवढ्या सगळ्या योजना, शासनाच्या निधीचा अपहार शहापूर तालुक्यात होत असताना अशा योजनेवर कारवाई करण्यासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवतात. त्यांचा कुठेतरी आवाज दाबला जातो किंवा वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणे आपल्याला अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे अशा स्वरूपाचे देखील काही प्रयत्न केले जातात. तर याला नक्की जबाबदार कोण आहे? उंबरवाडी येथील महिलांनी शहापूरला मंत्री महोदय आलेले, त्या मंत्री महोदयांच्या समोरच हा विषय मांडला होता आणि तो जग जाहीर सगळीकडे पसरला होता. जर महिलांना इतका मोठा सामना करावा लागतो, आज रात्रीचे 12-12, 1-1 वाजेपर्यंत त्या पाणी भरत होत्या. आज टँकर सुरू केली, कधी टँकर असते तर कधी नसते. एक टँकर टाकली की फक्त दाखवलं होतं की टँकर चालू केली. 4-4, 8-8 दिवस टँकर पाण्याची येत नाही आणि पाणी टंचाई गेली 2 महिन्यापूर्वी चालू आहे आणि पाण्याचे टँकर आता त्या गावाला. शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईने भीषण रुद्रावतार धारण केलेला आहे आणि आपण आज आलेलो आहोत ढाडरे ग्रामपंचायत हद्दीमध्ये. तदनंतर आपण या विभागातील सामाजिक कार्यकर्ते शरदजी उमवणे यांच्याशी या संदर्भात सविस्तर बातचीत करणार आहोत. ढाडरे ग्रामपंचायत हद्द असेल किंवा या ज्या 4 ग्रामपंचायती आहेत याच्यामध्ये प्रत्यक्षात आपल्याला दरवर्षी पाणी टंचाई दिसते. त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे, नक्की काय उपाययोजना केली पाहिजे आणि शासनाचं कोणत्या बाबींकडे दुर्लक्ष होतं आणि नक्की एकंदरीत काय परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दरवर्षी पाहावयास मिळते, काय सांगा? धाडरे ग्रामपंचायत, मानेखेड ग्रामपंचायत, खराडे ग्रामपंचायत आणि सावरोळी ग्रामपंचायत आपण बघताय. एक म्हणे, धरण आपल्या उशाला आणि कोरड आपल्या घशाला. ही जी परिस्थिती आहे, आज आपण इथे ज्या ठिकाणी बसलोय, इतका मोठा पाण्याचा साठा असून सुद्धा शासनाच्या निदर्शनास ह्या गोष्टी येत नाही की इथे इतका पाणी असून आपण ह्या गावांसाठी बाहुली सारखी योजना कनेक्ट करतोय. जर ह्या ग्रामपंचायतची पाण्याची समस्या जर सोडवायची असेल तर जी नदी आहे, ह्या नदी पात्रात इतके मोठे पाण्याचे साठे आहेत. आज आपण ज्या ठिकाणी बसलोय हा एक, आणि इथे शाईच्या बाजूला एक डोहा म्हणून आहे. इथे 12ही महिने पाणी कितीही अहोरात्र उचलला तरी पाण्याची समस्या सुटली जाऊ शकते. परंतु परिस्थिती अशी आहे की हा प्रश्नच अधिकाऱ्यांना पडला नाही. त्यांना पडलं एवढंच की आपल्या तुंबड्या कशा भरल्या जातील आणि ठेकेदाराच्या कशा भरल्या जातील. जर त्यांची मानसिकता जर ही असती तर त्यांनी ह्या उपजत स्रोतावरून ही जल जीवन मिशन योजना जी आहे, जी इस्टिमेट ह्या उपजत स्रोतावरून तयार केलेली रद्द करून या लोकांनी आणि बाहुलीला कनेक्ट केली. त्यामुळे अतिशय पाणी टंचाईचा सामना आज करावा लागतो. ह्याच्या अगोदर बघायला गेला तर शासनाने जर इकडे लक्ष घातलं असता तर ह्या 3-4ही ग्रामपंचायतची पाणी समस्या अलगद सुटू शकली असती आणि सुटूही शकते. पण ती मानसिकता शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार यांची मानसिकता असायला पाहिजेत. जर झाली तर पाण्याची समस्या सुटवायला काहीच अडचण नाही. शहापूर तालुक्यातील जी पाणी समस्या आहे या विभागाचीच नाही आहे. तुम्ही जर पाहिलं माळ दापूरचा परिसर असेल, या परिसरातसुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाणी टंचाई दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला 2-3 ठिकाणी आता आपण जर साकडबाव पठार पाहिलात, हा विभाग आहे, हा भातसा धरणाच्या वरचा एरिया आहे आणि या ठिकाणीसुद्धा दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी महत्त्वाकांक्षी योजना होती, हर घर नल हर घर जल, अशा पद्धतीने जलजीवन मिशनचं समर्पक रूप या ठिकाणी आपल्याला पूर्ण देशभरात पाहावयास मिळालं. ती योजनासुद्धा चांगल्या पद्धतीने राबवण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला. जे इंजिनियर होते
जे अधिकारी होते संबंधित त्यांना शासनाने, भाजपा सरकारने चांगल्या पद्धतीने त्यांनी सूचना दिल्या की या योजनेमध्ये 0 प्रकारचा भ्रष्टाचार झाला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, नाहीतर तुम्हाला नोकरीला सुद्धा हात धुवावे लागतील. अशा पद्धतीने ठाणे जिल्हा परिषद असेल, नवे तर महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्हा परिषदांमधून अशा प्रकारचे आदेश पारित करण्यात गेले की ही योजना पूर्ण गाव लेवलपर्यंत पोहोचली पाहिजे. तर शहापूर तालुक्यामध्ये त्याचं चित्र वेगळंच पाहावयास मिळते. आज जर तुम्ही पाहिलात संपूर्णच एरिया इथे जलजीवन मिशन पूर्णतः बारगळलेले दिसते आणि जे गावं तुम्ही म्हटल्याप्रमाणे भावली योजनेला जोडले गेलेले त्या गावांमध्ये आजही फक्त नळ त्या ठिकाणी दाखवलेले आहेत, घराघराबाहेर नळ लागलेले आहेत, परंतु त्या गावामध्ये उपजत स्रोत आहेत तरीसुद्धा फक्त टाकी बांधून त्याच्यामध्ये भावलीचं पाणी कधीतरी येईल या आशेने लोक आजही त्या पाण्याची वाट बघताना दिसतात. नक्की काय सांगाल, काय परिस्थिती आहे ग्राउंड लेवलला आणि काय विश्लेषण कराल, नक्की तुमचं निरीक्षण काय आहे या विभागातून आणि पूर्ण तालुक्यामध्ये? आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून पारदर्शक अशी योजना जल जीवन मिशन, ही योजना हर घर जल हर घर नल अशी योजना आणली की ह्या योजनेतून पुढे 30 वर्ष पुन्हा दुसरी योजना करता येणार नाही अशी संकल्पना डोक्यात ठेवून पारदर्शक अशी योजना आणली. पण ह्या योजनेचा शहापूर तालुक्यामध्ये बोजबारा का वाजला, तर त्याला सर्वस्वी जबाबदार बाहुली जी योजना आणली ही. कारण याच्यामध्ये बाहुली योजना, ह्या योजनेतून ज्या पाईपलाईन पाणी येणार हे पाणी इगतपुरी तिथल्या धरणातून. शासनाचा धोरण आहे की मासे आणि इतर प्राणी जीवजन्य यांना 9% ते 11% पाणी आरक्षित ठेवणं गरजेचं आहे. तर आपण बाहुली धरणामध्ये मे महिन्याच्या अगोदरच पाणी टंचाई इतकी असते की तिथे 9% पाणी त्या धरणात राहत नाही. अशा वेळी शहापूर तालुक्याची समस्या कशी सुटणार? परंतु ह्या लोकांनी काय केलं, याच्यावर धंदा करण्यासाठी ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने ही योजना आणून त्याला ज्या उपजत पहिल्या योजना होत्या ज्या स्रोतांवरून त्यांच्या टंचाई दुरुस्ती आपण होत्या, टंचाई दुरुस्ती करून खाल्ल्या आणि ह्या योजना जलजीवन योजना ह्या बाहुलीला कनेक्ट करून बाहुलीचा पाणी येईल तेव्हा पाणी दिला जाईल अशी लोकांची दिशाभूल करून त्या योजना त्यांनी 1.5-2 फुटावर बाहुली या जलजीवन योजनाचे पाईप टाकले, रस्त्याच्या साईड पट्ट्या खोदल्या, त्या साईड पट्ट्यांच्यातून पाईपलाईन टाकल्या. त्याच्यानंतर रस्ते मंजूर होऊन आले. कॉन्क्रीट रस्ते करण्यासाठी ते रस्ते पुन्हा उत्खनन करू लागले, त्याच्यात पाईपलाईन तुटल्या गेल्या. पण बाहुलीचा पाणी येत नाही. ठेकेदाराला कारण झालं सांगायला की बाहुलीचं पाणी येत नाही, तुम्हाला पाणी येईल कसं काय? आम्ही आमचं काम केलं आहे. पण अधिकाऱ्यांनी हे लक्षात घेतलं नाही की ह्या ज्या गावांना पाणी, आता साकडपाव पठार आहे, आज साकडपाव पठार झाला, टाकी पठार झाला, ही पठारं साकडपाव पठारच्या लागूनच भातसा धरण आहे. ह्या भातसा धरणामध्ये मुबलक साठा आहे. हे याच्यातून पाणी जर तिथं जर उचललं असतं तर साकडपाव पठार पूर्ण हिरवागार आणि पाण्याच्या समस्याही सुटल्या असत्या. टाकी पठार आहे, आता तिथे तो याचा सावरोळीच्या इथला नामपाडा धरण आहे, ह्यो अर्धवट ठेवलेला आहे. तो जर पूर्ण केला असता तर त्या धरणातून पण पाण्याची समस्या सुटते. आणि ज्या ठिकाणी आपण बसलोय इथूनही पाणी उचलला तरी टाकी पठारची पूर्ण समस्या पाण्याने जनतेची सुटते आणि बागायतीसुद्धा शेतकरी करू शकतात, इतका पाणी साठा आहे. परंतु यांची ध्येय धोरणच चुकीची आहेत. यांची मानसिकताच नाही, अधिकाऱ्यांची पण मानसिकता नाही आणि लोकप्रतिनिधींची पण मानसिकता दिसत नाही. हे सगळं जर बघितलं तर फक्त नागरिकांची पिळवणूक करण्यासाठीच त्यांचा प्रयत्न आहे. तर आपण पाहिलं कशा पद्धतीनं या ठिकाणचे जे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शरदजी उमवणे आपल्याशी बोलत होते आणि अशी थोडक्यात या ठिकाणाची, या शहापूर तालुक्याची पाणी टंचाईच्या समस्येबाबत आपल्याला इतिहास पाहावयास मिळतो. परंतु माझा पुढील एक प्रश्न आपल्यासाठी असेल की जर एवढा सगळा भ्रष्टाचार, एवढी सगळी चुकीची ध्येय धोरणं, एवढ्या सगळ्या योजना, शासनाच्या निधीचा अपहार शहापूर तालुक्यात होत असताना सुद्धा अनेक पत्रकार, अनेक सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकसुद्धा जे सजग आहेत ते वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितात, देतातही. परंतु यावर कोणत्याही प्रकारची कारवाई, म्हणजे आता जलजीवन मिशन जर तुम्ही पाहिलं शहापूर तालुक्यामध्ये तर पूर्णतः बारगळलेली योजना. परंतु मग
अशा योजनेवर कारवाई करण्यासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवतात. त्यांचा कुठेतरी आवाज दाबला जातो किंवा वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणे आपल्याला अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे अशा स्वरूपाचे देखील काही प्रयत्न केले जातात. तर याला नक्की जबाबदार कोण आहे आणि नक्की काय कारण असेल याच्या मागे, काय वाटतं तुम्हाला? हे बघा, मगाशीच मी प्रश्न मांडताना माझ्याकडे एक विषय राहून गेला. तुम्हाला प्रत्यक्षात सांगतो की आज आपण ज्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये बसलो, ह्या ग्रामपंचायतीतील काही महिलांनी, उंबरवाडी येथील महिलांनी शहापूरला मंत्री महोदय आलेले, त्या मंत्री महोदयांच्या समोरच हा विषय मांडला होता आणि तो जग जाहीर सगळीकडे पसरला होता. जर महिलांना इतका मोठा सामना करावा लागतो, आज रात्रीचे 12-12, 1-1 वाजेपर्यंत त्या पाणी भरत होत्या. आज टँकर सुरू केली, कधी टँकर असते तर कधी नसते. एक टँकर टाकली की फक्त दाखवलं होतं की टँकर चालू केली. 4-4, 8-8 दिवस टँकर पाण्याची येत नाही आणि पाणी टंचाई गेली 2 महिन्यापूर्वी चालू आहे आणि पाण्याचे टँकर आता त्या गावाला आले. उंबरवाडीच्या बाबतीत आपण बोलतो, त्या महिलांमध्ये जर तुम्ही जर बसले आणि त्यांच्याकडून जर त्यांची जर बाईट किंवा तुम्ही त्यांची मुलाखत घेतली तर त्या तुम्हाला प्रत्यक्ष सांगतील त्यांचे हाल काय आहेत. बिछाने, अक्षरशः बिछाने घेऊन रात्रीचे तिथे जाऊन झोपून पाण्याचा साठा त्या डवऱ्यामध्ये पाणी साचेल आणि मग पाणी तिथून आम्ही भरू, रात्रीचे बिछाने घेऊन